नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. MIDC पाणीपुरवठा दरात वाढ करण्याच्या तयारीत. सरकारची महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा. आणि उत्सव वसुंधरेचा सोहळ्याचं गावदेवी मैदानात आयोजन. एकीकडे वीज आणि पाणीपट्टी दरात वाढ होत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा दरात गेल्या 13 वर्षांपासून वाढ झालेली नाही. त्यामुळे महामंडळाचा पाणीपुरवठा खर्च आणि महसुलात मोठी तफावत निर्माण होत असून याचंच कारण पुढे करत MIDC प्रशासन पाणीपुरवठा दरात 10 ते 20% वाढ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आधीच पाणीपुरवठ्याबाबतच्या अनिश्चिततेच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना दरवाढीच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 12वी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. राज्यभर विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांचं अद्ययावतीकरण करणं, क्षमता वाढवणं, जलवाहिन्या बदलणं, नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधणं, जलकुंभ बांधणं, पंपिंग मशिनरी बदलणं अशा कामांवरही MIDC प्रशासन बराच खर्च करत असते. औद्योगिक पाण्यासह नागरी वस्त्यांनाही MIDC प्रशासन पाणी पुरवते. त्यामुळे या पाणीपुरवठा योजना राबवणं, त्यांची देखभाल दुरुस्ती MIDC करते. MIDCच्या पाणीपुरवठा योजनेवरील परिचालन खर्च आणि प्रत्यक्ष येणाऱ्या महसुलातील तूट पाहता यातील वचनबद्ध दायित्व 10,332.52 कोटी आणि प्रस्तावित दायित्व 9,739.4 कोटी असे एकूण 20,071.62 कोटी इतका आहे. MIDCनं 2013 पासून कोणतीही दरवाढ केलेली नाही. पाणीपुरवठा दरात प्रामुख्यानं पाणीपट्टी आणि वीज दर हे प्रमुख खर्चाचे घटक आहेत. या घटकांचं खर्चाचं प्रमाण अनुक्रमे 34.91% आणि 23.46% असे एकूण 58.37%. तसंच पाणीपट्टी आणि वीज दरवाढ यात दरवर्षी 10% वाढ होत असते. यामुळे 2013 पासून महामंडळाच्या खर्चात 67% वाढ होऊन सुद्धा महसुलात फक्त 27%च वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करता आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता पाणीपट्टी आणि वीज दर या घटकात ज्या प्रमाणात दरवर्षी वाढ होईल त्या अनुषंगानं पाणी दरात दरवर्षी दरवाढ लागू करण्याचा MIDC प्रशासनाचा मानस आहे. देवेंद्र फडणवीस सरकारनं ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जून 2025 पासून कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर 46% ऐवजी 53% इतका महागाई भत्ता जाहीर करण्यात आलाय. शिवाय कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचा अपघात विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वैद्यकीय उपचारांसाठी कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेपैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. सेवानिवृत्त ST कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवासी पासची मुदत 9 महिन्यांवरून 12 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा लाभ सुमारे 35,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो ST कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पगारामुळे आणि इतर सोयीसुविधांमुळे ST कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. सरकारनं मंगळवारी या घोषणा करत गुड न्यूज दिली आहे. ST महामंडळाच्या विविध संघटनांचा सह्याद्री बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये 1 कोटी रुपयांच्या विम्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ST कर्मचाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत अपघात विमा कवच लागू करण्यासाठी बँकेशी सामंजस्य करार झालाय. स्टेट बँकेत वेतन खातं असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर असताना किंवा नसताना अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळेल. कर्तव्यावर असताना किंवा नसताना अपघातात निधन झाल्यास 1 कोटी रुपये, पूर्ण अपंगत्व आल्यास 1 कोटी रुपये तर अंशतः अपंगत्व आल्यास 80 लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम देण्यात येईल. पर्यावरण दिनाचं औचित्य साधत ठाणे महापालिकेच्या वतीनं उत्सव वसुंधरेचा सोहळा आयोजित केलाय. शहरातील नागरिक, विद्यार्थी, गृहसंकुलांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी या उत्सवात प्रदर्शन, कार्यशाळा, स्पर्धा आणि परिसंवादाची पर्वणी असणार आहे. पर्यावरणविषयक जागृती करणारा हा उपक्रम गुरुवारी 5 जूनपासून रविवारी 8 जूनपर्यंत ठाण्यातील गावदेवी मैदानात होणार आहे. पर्यावरणाविषयी जनजागृतीसोबतच घरगुती कचऱ्याचं व्यवस्थापन, पर्यावरणपूरक जीवनशैली यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय नागरिकांना माहिती व्हावेत यासाठी या उत्सवाचं आयोजन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले. शून्य कचरा आणि पर्यावरण प्रदर्शन अशी या उत्सवाची मूळ संकल्पना आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धन प्रदर्शनात पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकला पर्यायी वस्तू, सौर ऊर्जा, मलनिस्सरण प्रकल्प, हवा सर्वेक्षण उपकरणं या संदर्भातील दालनं असणार आहेत. या प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवारी 5 जून रोजी होईल.
तसंच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या जिंगलचं प्रसारण देखील करण्यात येईल. पालिकेच्या वतीनं वर्षभर पर्यावरण संदर्भात विविध स्पर्धा राबवल्या होत्या. या स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या गृहसंकुलांना या उत्सवात पारितोषिकं देऊन सन्मानित केलं जाणार आहे. ठाणे पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा बंदर विसर्जन घाट परिसरात बुधवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली. झाडावरून खाली पडलेलं एक लहान बगळ्याचं पिल्लू 2 दिवसांपासून भरभटत आणि अन्ना वाचून थकलेल्या अवस्थेत परिसरात फिरत होतं. या निष्प्राण दिसणाऱ्या पिल्लावर ना कुणाचं लक्ष गेलं ना मदतीचा हात पुढे आला. मात्र ठाणे महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी पिल्लाला जीवदान दिले. ठाणे महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत या पिल्लाला त्वरित उचललं. पिल्लू फारच अशक्त झालं होतं. त्याची मान खाली झुकली होती आणि अंगात ताकद नव्हती. या अवस्थेत खाडी परिसरात मोकाट फिरणाऱ्या घोरपड, मुंगूस, सापांसारख्या शिकारी प्राण्यांच्या डाचेखाली त्याचा जीव जाण्याची शक्यता अधिक होती. भरत मोरे यांनी प्रथमतः त्याची काळजीपूर्वक शुश्रूषा केली. अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या या उपाशी पिल्लाला त्यांनी योग्य खाद्य दिलं. थोडीशी विश्रांती, पोषण आणि माणुसकीच्या स्पर्शानं पिल्लूला बरं वाटू लागलं. काही वेळानंतर जेव्हा ते थोडं बळकट झालं तेव्हा भरत मोरे यांनी त्याला पुन्हा त्याच परिसरातील सुरक्षित अधिवासात सोडून दिलं. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच दिनांक 23 जून पूर्वी त्यांचे अर्ज, निवेदनं पालिका भवन, नागरी सुविधा केंद्र इथे 2 प्रतीत सादर करावे. हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आले. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्रमांक दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मुख्यालयातील या लोकशाही दिनात, परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसंच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारांना एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात, लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षाच्या, नगरसेवकांच्या, संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या वडाळा, घाटकोपर, कासारवडोली मेट्रो 4 या प्रकल्पातील कापूरबावडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एका रात्रीत 8 यू गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आले. कापूरबावडी मेट्रो हे स्थानक ठाणे, भिवंडी, कल्याण या प्रकल्पाचेही प्रमुख स्थानक असणार आहे. त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. गर्डर बसवण्याच्या कामासाठी 90हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण वाढले. मुंबई उपनगरापासून हे शहर जोडलं असल्यानं इथे वास्तव्यास नागरिक प्राधान्य देतात. नागरिकीकरण वाढत असताना दुसरीकडे रस्ते मार्गांवर वाहनांचा भार वाढतोय. वाहनांच्या तुलनेत रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास चालकांना सहन करावा लागतो. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवणं आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रो मार्गिका 4 आणि 5 या प्रकल्पाच्या निर्माणाचं काम सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी मेट्रो स्थानक उभारलं जात आहे. परंतु कापूरबावडी या मेट्रो स्थानकाचं काम अतिशय महत्त्वाचं होतं, कारण या स्थानकातून मेट्रो 5 देखील जोडली जाणार आहे. तसंच कापूरबावडी चौक रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे या भागात काम करणं अतिशय कठीण होतं. नुकतंच कापूरबावडी मेट्रो स्थानकाच्या कामास वेग आला असून इथे 8 गर्डर उभारण्यात आलेत. या प्रति गर्डरचं वजन 97.92 मेट्रिक टन इतकं होतं, तर एकूण वजन 783.36 मेट्रिक टन इतकं होतं. एका रात्रीत हे गर्डर उभारण्यात आलेत. या कार्यासाठी 90हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते, ज्यामध्ये 28 रिंगर, 10 कुशल कामगार, 20 अकुशल कामगार तसंच 35 वाहतूक समन्वयक अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसंच विविध प्रकारची यंत्रसामुग्री वापरण्यात आली, ज्यामध्ये क्रेन, अवजड वाहनं, पुलर यासह इतर वाहनांचा समावेश होता, असं MMRDAनं स्पष्ट केलं.
आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. MIDC पाणीपुरवठा दरात वाढ करण्याच्या तयारीत. सरकारची महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा. आणि उत्सव वसुंधरेचा सोहळ्याचं गावदेवी मैदानात आयोजन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर ओलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.